जर तुमचा ब्लाऊज सुळसुळा असेल, दोरे निघत असतील, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. कारण आजकाल खूप असे सुळसुळे ब्लाऊज येत आहेत आणि दोरे निघत आहेत. शिवायला खूपच अडचण येते. शिवले तरी त्याचं कटोरीला कुठेतरी उकललं जातं. गिऱ्हाईक नाराज होतो. त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे खास तुमच्यासाठी. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपण कसं याला टीच केलेलं आहे, कसं आपण अस्तर मारून घेतलेला आहे, जोडून घेतलेला आहे, ते तुम्हाला कळणार आहे. तर त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर आपण हे अस्तर पहिल्यांदा टीच करून घेणार आहोत. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. कसं जोडायचं, कसं टिप मारायच्यात आणि कसं ते दोरे निघणार नाही, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण हे अस्तर आता फ्रंट वगैरे टिच करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आजकाल खूपच ब्लाऊज असे सुळसुळे येतात. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम असं अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि थोडी शिलाई तुमच्या मशीनची थोडीशी बारीक करा, म्हणजे जे दोरे आहेत ते निघणार नाहीत आणि एकदम दाबून शिलाई चालेल. आपण अगोदर पूर्ण अस्तर जोडून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की आपण याच्यावर काय करायचं, म्हणजे दोरे निघणार नाही त्यासाठी. नवीन स्ट्रिक आहे, ती स्ट्रिक जर तुम्ही वापरले तर तुमच्या ब्लाऊजचे दोरे निघणार नाहीत. आपण यालाच 3-4 वेळेस आपण टीच केलेलं आहे. कसं केलेलं आहे ते पाहू शकताय तुम्ही. पाहू शकता, आपण एकदा पहिल्यांदा शिलाई मारली, एक मार्जिंग ठेवली, म्हणजे शिलाई मार्जिंग आहे तेवढी शिलाई जोडून घेतलेली, आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. आणि परत एकदा आपण एकदम कडेवर शिलाई मारलेली आहे, कारण आपले हे जे दोरे आहेत ते दोरे निघणार नाहीत, तिथून सुटणार नाही. त्यासाठी आपण हे एकदम कडेकडेने मारून घेतलेले आहे. अगोदर आपण नेहमीसारखं अस्तर कसं टीच करतो तसं जोडून घेतलेलं आहे आणि नंतर आपण कडेने एकदम जे दोरे निघतात त्याच्यावर आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत. म्हणजे तुमचं जे अस्तरचे म्हणजे ते ब्लाऊजचे दोरे आहेत ते निघणार नाहीत, अशा तऱ्हेने आपण हे टीच केलेलं आहे. एकदम स्टेप बाय स्टेप. आणि मशीनची शिलाई थोडीशी बारीक करा, म्हणजे ते जे दोरे निघणार असतील ते मशीनच्या शिलाईमध्ये दोरे पॅक होतील आणि तुमच्या ब्लाऊजचे दोरे निघणार नाहीत. ही नवीनच ट्रिक वापरलेली आहे आपण, अतिशय महत्त्वाची आहे. अशा तऱ्हेने आपण हे सगळं जोडून घेतलेलं आहे. पाहू शकता. एकदम परत आपण एकदा शेवटची जी टीप आहे ती एकदम कडेवरून घेतलेली आहे, म्हणजे जिथं दोरे निघतात त्या साईडलाच आपण ही जोडून घेतलेलं आहे, टीप मारलेली आहे. म्हणजे बाकीचे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत ते कट करून टाकायचे. पाहू शकता, कटोरी आपण एकावर एक ठेवलेली आहे, कारण एकसारखी करून घेणार आहोत. कमी जास्त होणार नाही यासाठी आपण एकसारखी करून घेतो. सगळीकडून पायचं चेक करायचं कमी जास्त आहे की नाही. सगळीकडून आपण 2 टिपा मारून घेतलेले आहे. एक टंचनची टीप मारून घेतली, अस्तर नेहमी जोडतो तसं करून घेतलेले आहे. आणि नंतर एकदम कडेवरून अशी ही टीप जोडून घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण झिगझॅग कसं करतो, कटोरीच्या साईडला आपण हे झिगझॅग मारलेलं आहे, म्हणजे ते जे दोरे आहेत ते अजिबातच निघणार नाहीत. अशी ही आपण आजची अस्तर जोडण्याची पद्धत नवीन स्टिक वापरलेली आहे. कारण आपल्याकडं पुन्हा म्हणजे माझ्याकडं पण नाही, म्हणजे ओव्हरलॉकची सोय नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांना परत ओव्हरलॉक करायची गरज पण पडणार नाही. यासाठी आपण असं झिगझॅग मारून घेतलेलं आहे, म्हणजे जे दोरे आहेत ते पॅक होणार आहेत. त्याच्यामुळं
आणि हे फक्त आपण हे कटोरीच्या साईडला मारलेलं आहे, कारण तिथंच ताण पडतो कटोरीला आणि तिथंच कटोरी उकलली जाते, त्याच्यासाठी हे स्ट्रिक वापरलेले आहे. आणि आजपर्यंत तुम्हाला ही स्ट्रिक कोणीच सांगितलेली नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता याच्यावरून आपण पुन्हा एकदा दाब टीप देणार आहोत एकदम कडेने आणि परत एकदा एक टंचन सोडून परत दाब टीप देणार आहोत. म्हणजे जी आपली मार्जिंग आहे ती आपल्या टीपच्या खाली येणार आहे आणि ते जे दोरे निघतात ते निघणार नाही आहेत. असे आपण ही कटोरीच्या साईडने आपण ही स्ट्रिक वापरलेली आहे. आणि जास्त प्रॉब्लेम हा कटोरीच्या साईडलाच येतो. जर कपडा सुसरू असेल, दोरं निघत असतील तर कटोरीला जास्त उकललं जातं, त्याच्यासाठी आपण इथं जास्त लक्ष दिलेलं आहे. एकदम कडेवर मारून घ्यायची. पुन्हा जेवढी आपली मार्जिंग सोडलेली आहे तेवढी टीप आपण ते अंतर सोडून आपण तेवढी टीप मारून घ्यायची. म्हणजे जे अस्तरचे मार्जिंग आहे त्याचे दोरे निघणार नाहीत आणि एकदम पॅक असं हे सगळं होऊन जाईल. आता हा रोल करून घ्यायचा, आतमध्ये टाकायचं. आता यावरून सुद्धा आपण एकदम कडेने टीप मारणार, परत एक टंचन मार्जिंग सोडून टीप मारणार. जी आपली मार्जिंग आहे त्यावर आपण ती दाबून ठेवायची, म्हणजे तुमचे जे दोरे आहेत ते निघणार नाहीत. अशी ही आपली आजचा व्हिडिओ होता याच्यासाठीच, की तुम्हाला तुमचा जर ब्लाऊज सुळसुळ असेल, दोरं निघत असतील तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचा नक्कीच प्रश्न सॉल्व होणार आहे. तर जरी तुमचा ब्लाऊज सुळसुळ असेल तर ही स्ट्रिक वापरून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तुम्हाला ब्लाऊज वापस करायची गरज पडणार नाही आणि गिऱ्हाईकाला दुसरा कपडा आणायची सुद्धा गरज पडणार नाही. अशी ही आपली आजची स्ट्रिक होती. हे शिलाई देऊन आपलं एकदम ब्लाऊजचे जे मार्जिंग आहे ते एकदम पॅक झालेले आहे. आता हे दोरे निघणार नाही आणि सगळा ताण हा अस्तरच्या कपड्यावर पडेल आणि अस्तर हे आपण चांगलं वापरलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची ब्लाऊजची जी पद्धत आहे ती तुम्ही अशी करू शकता. अस्तर असं जोडून घेऊ शकता, म्हणजे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व होईल.
काज बटनपट्टी ठेवून एकावर एक ठेवून आपण गळा असा चेक करून घ्यायचा आणि गोल गळा आहे की नाही तो चेक करायचा. ही आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि ह्या डिझाईनचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. हे पहा, याच्यावर सुद्धा मी डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत. एक टंचन सोडून पुन्हा एकदा एकदम काठीवर कडेवर टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे दोरे निघणार नाही. याची आपण प्रत्येक ठिकाणी आपण काळजी घेतलेली आहे. आपण शोल्डरला सुद्धा तसंच केलेलं आहे. एक मार्जिंग आपण नेहमी जोडतो तसं जोडलं आणि एकदम काठावरून जोडलं, म्हणजे तिथले सुद्धा आपले दोरे निघणार नाहीत ब्लाऊजचे. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता. इथं सुद्धा आपण डबल टिप मारून घेतलेली आहे. ब्लाऊज एवढं पॅक करून टाकलेलं आहे की तुमचे जे उकलतं ब्लाऊज ते अजिबात उकलणार नाही. अशा तऱ्हेने तुम्ही अशा पद्धतीने अस्तर जोडून ब्लाऊज स्टिच करू शकता. म्हणजे तुम्हाला गिऱ्हाईकाला परत वापस ब्लाऊज सुळसुळ आहे किंवा दोरे निघतात म्हणून वापस करायची गरज नाही. आणि गिऱ्हाईकाला पण ब्लाऊज नवीन पीस आणायची गरज नाही. अशी ही ट्रिक महत्त्वाची आहे, तुम्ही फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. खूप सारे व्हिडिओ मी कटिंगचे, टिचिंगचे टाकलेले आहे. एकदम सोपी पद्धत अशा नवीन नवीन ट्रिक वापरलेल्या आहेत, ते व्हिडिओ मी बनवून टाकलेले आहेत, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. 32 नंबर, 34 नंबर, 36 नंबर, 38, 40 नंबरचे ब्लाऊजचे, 42 नंबरच्या ब्लाऊजचे सुद्धा मी कटिंग, टिचिंग अपलोड केलेले आहे. तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एकदम जवळून तुम्ही आपण कशा टिपा मारून घेतलेल्या आहेत. एकदम परफेक्ट असं हे आपण ब्लाऊज असं टिच केलेलं आहे. जरी दोरे निघत असले तर परत हे उकलणार नाही.